नमस्कार दर्शक बंधू आणि भगिनींनो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत. मंडळी, ठरल्याप्रमाणे आपण दररोज चर्चा करत असतो आणि चर्चेचा विषय असतो चर्चा तुमची आमची. अर्थात चर्चा तुमची आमची या विषयामध्ये चर्चा होत असताना अलीकडच्या काळामध्ये गावं शहरं आदर्श करणं, व्यक्ती आदर्श होणं, त्यासोबतच ग्रामीण भागामध्ये विविध चळवळी यांच्याही विषयाचा या चर्चेमध्ये सहभाग होत असतो. अशाच पद्धतीनं अलीकडच्या काळातल्या या प्रगतीपूरक विचाराचा सुद्धा खऱ्या अर्थानं फायदा आहे. मंडळी, एका आपल्या दर्शक भगिनीने असं विचारलं होतं की गाव आदर्श होण्यासाठी सरपंचाने काय करायला पाहिजे. बघा, प्रश्न खूप छान आहे, जेणेकरून एकतर या प्रश्नाचा फायदा भावी उमेदवारांना पण होऊ शकतो, जे ग्रामपातळीवर पंच होऊ इच्छितात, जे सरपंच होऊ इच्छितात, ज्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवायच्या आहेत, त्यांनाही याबाबतीत बऱ्यापैकी ज्ञान मिळू शकतं आणि त्याचा फायदा होऊ शकतो. काय झाली चर्चा आणि त्यांनी काय विचारलं, तर गाव आदर्श होण्यासाठी सरपंचाने नेमकं काय करायला पाहिजे. म्हणजे खूप छान चर्चा आहे आणि यासाठी उत्तर आपल्या एका मित्रानं दिलेलं आहे. अर्थात महेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य, अनेक तज्ज्ञ अभ्यासक यांनी मात्र यावर उत्तर दिले. उत्तर ते असं आहे आणि त्या अनुषंगावर आजचा आपण एपिसोड पाहतो आहोत. लोकसहभागातून नियोजन करावं लागेल आणि सर्वप्रथम मूलभूत सुविधा गावामध्ये पुरवाव्या लागतील. त्यामध्ये पाणी असेल, रस्ते असेल, इतर सुविधा असतील, शिक्षण असेल, आरोग्य सुविधा असेल, व्यसनमुक्तीकरण असेल आणि शिवाय सर्व प्रकारच्या शासकीय योजना प्रभावी रीतीनं आपल्या गावात राबवणं हे सुद्धा त्या सरपंचाचं काम असेल. किंबहुना असा सरपंच त्या गावामध्ये राबवत असेल तर ते गाव लवकर आदर्श होऊ शकतं. त्यामुळं गावाचा सर्वांगीण विकास करता येतो असं ते म्हणतात. सरपंचाची प्रमुख भूमिका आणि कृती कशी असली पाहिजे. एकतर त्यांनी नियमितपणे ग्रामसभा घेतल्या पाहिजेत. त्या ग्रामसभेमध्ये गावातल्या सर्व स्तरांतल्या लोकांना सहभागी करून घेतलं पाहिजे आणि सर्वांच्या विचारांचा, सर्वांच्या मागणींचा यामध्ये सहभाग असला पाहिजे. म्हणजेच समस्या समजून विकासाचा आराखडा तयार करता आला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, लोकसहभागामध्ये सुद्धा सर्वप्रथम सर्व घटकांचा सहभाग घेणं भाग आहे. गावातली तरुण मंडळी, महिला, पुरुष, ज्यांना लोकसहभागामध्ये सहभाग घ्यायचा आहे यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं. नैसर्गिक साधनांचा आणि आर्थिक स्रोताचा सुद्धा त्या गावातला अभ्यास करावा लागेल आणि त्याचं नियोजन करावं लागेल, जेणेकरून गावाची बलस्थानं ओळखणं आणि त्याचा वापर गावाच्या विकासामध्ये करता येऊ शकतो. ग्रामपंचायत कारभार एकतर पारदर्शक ठेवला पाहिजे. तुमचे नियोजन सांगितलं पाहिजे. चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. तुमचे दस्तऐवजसुद्धा लोकांना सहज उपलब्ध झाले पाहिजेत. म्हणजेच याही पद्धतीनं तुम्ही तुमचं गाव आदर्शाकडे नेऊ शकता. मूलभूत सुविधांचा विचार केला तर स्वच्छ पाणी प्रत्येकाला आवश्यक आहे, ते प्रत्येक घराला आवश्यक आहे, ते देता आलं पाहिजे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धतासुद्धा बऱ्यापैकी ठेवली पाहिजे. गावामध्ये स्वच्छता असणं आवश्यक आहे, म्हणजेच कचरा व्यवस्थापन असलं पाहिजे, प्लास्टिक बंदी असली पाहिजे आणि दोन्हीवर सातत्यानं जनजागृती असली पाहिजे. गावातले रस्ते खूप छान असले पाहिजेत. गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणं आणि नवीन रस्ते बांधणं, शिवाय त्या रस्त्याबरोबर सुद्धा सोबतच्या गटारीचं सुद्धा नियोजन करणं अपेक्षित आहे. पर्यावरणपूरक गाव राहिलं पाहिजे, यासाठी वृक्षारोपण करणं आणि वृक्षतोडीवर बंधनं घालणं हेही यावर अपेक्षित आहे. व्यसनमुक्तीची चळवळ गाव पातळीवर असली पाहिजे. दारूबंदी आणि इतर विविध प्रकारची व्यसनं यांच्या विरुद्ध जनजागृती करणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आरोग्य सुविधांचा विचार केला तर गाव पातळीवरच्या सर्व आरोग्य सुविधा साधारणपणे सर्वांना उपलब्ध होतील यासाठी सातत्यानं कटाक्ष ठेवला पाहिजे. सामाजिक विकासाचा जर विचार केला तर महिलांचा सहभाग घेणं, त्यांच्यासोबत राहून त्यांच्या विकासाचे प्रश्न सोबत घेणं आणि ते पूर्ण करणं. शिक्षणाचा विचार केला तर सामुदायिक भावना आणि सलोखासुद्धा राहील, यासाठी सुद्धा शिक्षणाबरोबरच हे काम करणं अपेक्षित आहे. त्यासोबतच जर विचार केला तर प्रशासनिक कर्तव्यसुद्धा त्यांनी पूर्ण करणं अपेक्षित आहेत. मग मासिक सभा घेणं असेल, कर्मचाऱ्यावरचं नियंत्रण असेल, हेही त्यांना करावं. शिवाय ग्रामस्थाबरोबर सरपंचांनी एकजुटीनं कार्य केलं तर प्रत्येक गाव आदर्श होऊ शकतं. मग गावात वीज पुरवठा, इंधन पुरवठा, सिंचन साधनाची सोय, आधुनिक शेती यावरही सातत्यानं चर्चा करणं आणि अनेकांना त्यात सहभागी करून घेऊन प्रत्येकाची प्रगती करणं अपेक्षित आहे. सिंचनाची सोय झाली, आधुनिक शेती झाली, त्याबरोबरच बँक आणि वित्तीय सेवासुद्धा बळकट होणं आणि त्याकडे लक्ष वेधणं आवश्यक आहे. दळणवळण आणि बाजारपेठ याही समृद्ध होणं अपेक्षित आहे. लघु उद्योगाला चालना देणं आणि
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन गावात कुणीही बेरोजगार राहणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करावं लागेल आणि शाश्वत विकासाच्या पद्धतीने सुद्धा गावाचा विकास करता आला पाहिजे, जेणेकरून आदर्श गाव होतील. मला वाटतं जे सरपंच या दृष्टीने विचार करायला लागतील, जे पंच या दृष्टीने विचार करायला लागतील, जे ग्रामस्थ या दृष्टीने विचार करायला लागतील, ती गावं लवकरात लवकर आदर्श होतील आणि आपलंही गाव आदर्श व्हावं यासाठी या सुचवलेल्या मुद्द्यांचा विशेष करून वापर होणं अपेक्षित आहे, विचार होणं अपेक्षित आहे आणि ते अंमलात सुद्धा आणलं जावं. मंडळी, खूप छान चर्चा झाली. आपलं गाव आदर्श होण्यासाठी सरपंचांनी काय करावं आणि त्यांना कोणी साथ करावी यावर ही चर्चा होती. खूप खूप छान. ज्यांनी हा प्रश्न विचारला होता आणि ज्यांनी उत्तर दिले त्यांचे अभिनंदन. मंडळी, पुढचा प्रश्न येतो आहे की आदर्श सरपंचांच्या बाबतीमध्ये त्यांना काय काय करता येऊ शकतं, हा पुढचा प्रश्न आलेला आहे. बघा, आदर्श सरपंच आपल्या गावात काय काय करू शकतो आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण ह्याची उत्तरं शोधूया. चला तर मंडळी, तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला त्यामुळे सर्वांचं अभिनंदन. ज्यांनी या एपिसोडला ऐकलं आणि काही नव्याने विचार करतात त्यांचंसुद्धा कौतुक. आणि अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे की सबस्क्राईब करावं आणि आवड